श्रीलंकन नौदलानं 51 भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे। हे सगळे मच्छीमार दक्षिणेतील विविध राज्यातील आहेत। मच्छीमारी करताना नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून मच्छीमार श्रीलंकेत पोहोचले होते। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी सुरू आहे। जवळपास 4 इंच जाडीचे बर्फाचे थर सगळीकडे पसरलेले आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणावरती रस्ते आणि हवाई वाहतुकीवरती परिणाम झालाय। पुढचे 24 तास हवामान निवळण्याची कोणतीही शक्यता नाहीये, अशी माहिती देण्यात आली आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली आहे। बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रमुख केंद्रीय मंत्री उपस्थित होते। याशिवाय भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यकारिणीला हजेरी लावली आहे। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडणुकांच्या रणनीतीवरती चर्चा केली जाईल। याशिवाय नोटबंदी, काळा पैसा आणि पाकिस्तानच्या कारवाया या मुद्द्यांवर देखील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली।